आज मी झटपट होणारी आलू टिक्कीची रेसिपी दाखवणार आहे। घरातल्या घरात पण छान आणि टेस्टी अशी आलू टिक्की आपल्याला बनवता येते आणि कमीत कमी साहित्यात। तर चला आपण तयारीला लागूया। बटाटे मी रात्री शिजवून घेतले आहेत, म्हणजे सोलताना पटकन सोलले जातात आणि आलू टिक्की चिकट होत नाही। तर बटाटे रात्री शिजवायचे, 1-3 शिट्ट्या केल्या तरी बटाटे चांगले शिजतात। नंतर आपण कोथिंबीर घेतली आहे, मिरची घेतली आहे, पुदिना घेतला आहे आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे सगळं साहित्य। तुम्ही हे मिक्सरला ग्राइंडही करू शकता, पण कोथिंबीर त्याच्यात टाकायची नाही, फक्त आलं आणि मिरची पेस्ट ग्राइंड करायचे। बटाटे आपण झटपट सोलून घ्यायचे आहेत, किसून घ्यायचे आहेत आणि जर बटाटे चांगले शिजलेले असतील तर तुम्ही हाताने मॅश करू शकता। मी इथे किसून घेतलेले आहेत। सर्व बटाटे किसून झालेत। आता आपण त्यात मीठ, नंतर चिरलेलं सगळं साहित्य असं सगळं टाकणार आहोत आणि शिवाय आपल्याला इथे तांदूळाचं पीठही लागणार आहे। तर तांदूळाचं पीठही आपल्याला लागेल तसं घालायचं आहे। साधारण 1-2 चमचेच टाकायचे आहे। ते 3 बटाट्यांसाठी मी 2 चमचे, म्हणजे ते चांगलं बाइंड होतं। ते बॅटर चांगलं बाइंड झालं ना की मग टिक्की तुटत नाही। तर मग कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, मीठ, थोडीशी हळद, चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर, दोन्हीपैकी काही घातलं तरी चालेल, थोडासा गरम मसाला, असं सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आणि मग ते आपण पीठ मळतो तसं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यात टिक्क्या बनवायच्या आहेत। लाल तिखट घालायचं आहे, मी मिरची घातली आहे। लाल तिखट जरा जपून घाला, तर तिखट जास्ती खात नसाल तर लाल तिखट स्किप करा। मिरची टाकल्यावरच त्याला चव चांगली येते, पण काही लोक तिखट प्रिफर करतात, सो त्यांनी तिखट घातलं तरी चालेल। या सगळ्या गोष्टी कमी जास्ती प्रमाणात तुम्ही करू शकता। तर आता आपण आलू टिक्की वळून घेऊया। सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे व्यवस्थित। रवाही टाकला तरी चालेल। तांदूळाचं पीठ मी 2 साधारण चमचे टाकले आणि तेवढं पुरेसं झालंय, जास्ती पीठ घालायचं नाही। हाताला तेल लावायचं आणि टिक्की वळून घ्यायची। हाताला तेल लावलं की ते बटाटा चिकट होत नाही, म्हणजे हाताला ती टिक्की वळताना चिकटत नाही, पटकन टिक्की तयार होते। तर कटलेटला आपण रवा लावू शकतो। सो आता सगळ्या आलू टिक्की मी शेपमध्ये आणते। गोल शेप द्यायचा आहे किंवा तुम्हाला जो शेप पाहिजे तो तुम्ही देऊ शकता, पण ही बर्गर टिक्की सुद्धा आहे त्याच्यामुळे मी गोलच ठेवलेली आहे। ही टिक्की करून ठेवली ना आणि मग तुम्ही नेक्स्ट डे सुद्धा वापरू शकता, फक्त फ्रीजमध्ये ठेवायची, फ्रीजर करायची गरज नाही, फ्रीजमध्ये ठेवायची आणि नेक्स्ट डे वापरू शकता। आता ह्या तिखी दोन्ही साइडून मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत
आणि मग आपली आलू टिक्की रेडी आहे. खायला गरम गरम सर्व करा. त्याच्याबरोबर सॉस किंवा चटणी कशाबरोबरही खाऊ शकता.